तुमच्या मुलाला फक्त 2 ते 3 मिनिटं खेळल्यानंतरच दम लागतो का? धावताना तो पटकन थांबतो का? किंवा तुम्हाला वाटतं माझं मूल ॲक्टिव्ह नाहीये? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला काही रँडम एक्सरसाइज दाखवणार नाही, तर तुम्हाला तुमच्या मुलाची रिअल फिजिकल कंडिशन चेक करायला शिकवणार आहे आणि तेही फक्त 6 सिंपल टेस्टच्या मदतीने. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आणि गेल्या अनेक वर्षात मी हजारो मुलांमध्ये एक कॉमन पॅटर्न पाहिला आहे. मुलं दिसायला नॉर्मल, पण त्यांच्या शरीराची फाउंडेशन वीक. आणि हो, ही वीकनेस वेळेत ओळखली नाही तर पुढे जाऊन स्टॅमिना, पोश्चर, कॉन्फिडन्स सगळ्यांवर परिणाम होतो. आणि म्हणूनच आज तुम्ही हा व्हिडिओ फक्त बघू नका, तर तुमच्या मुलासोबत हे 6 टेस्ट करून बघा. तर चला सुरुवात करूया. त्याच्यातली पहिली टेस्ट आहे ती म्हणजे वॉल सीट टेस्ट. यामध्ये मुलाला भिंतीजवळ उभं करा. आता हळूहळू त्याला खाली बसायला सांगा. जणू तो एखाद्या इनव्हिजिबल खुर्चीवर बसलाय तसं पोझिशन घ्या. गुडघे 90 डिग्रीमध्ये ठेवा. पाठ पूर्ण भिंतीला टेकलेली असली पाहिजे. पाय पूर्णपणे जमिनीवर टेकलेले. हात पुढे सरळ. आणि आता टायमर सुरू करा. आता नीट ऑब्झर्व करा की त्याचे पाय थरथरायला लागलाय का? कंबर खाली सरकते का? किंवा त्याच्या चेहऱ्यावर स्ट्रेन दिसतोय का? 5 ते 6 वर्षांसाठी आयडियल होल्ड जो आहे तो 20 ते 30 सेकंद. जर 15 ते 20 सेकंदातच मूल खाली बसलं तर याचा अर्थ लेग स्ट्रेंथ आणि मसल एंड्युरन्स कमी आहे. आता दुसरी टेस्ट ती आहे प्लँक होल्ड. मुलाला पोटावर झोपवा. एल्बोज खांद्याखाली ठेवा. शरीर वर उचला. डोक्यापासून टाचेपर्यंत एका सरळ लाईनमध्ये ठेवा. कंबर ना खाली ना वर, ह्या पद्धतीने. आणि आता टायमर सुरू करा. आता ऑब्झर्व करा, कंबर खाली पडते का? शरीर हलतंय का? मुलगा किंवा मुलगी जी आहे ती चेहरा खाली घेते का? यासाठी आयडियल होल्ड टाइम जो आहे तो 15 ते 25 सेकंद. आणि जर तुटली तर कोर वीक आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम पोश्चर आणि स्टॅमिनावर होतो. आता तिसरी टेस्ट ती म्हणजे सिंगल लेग बॅलन्स. मुलाला सरळ उभं करा. एक पाय वर उचलायला सांगा. दुसरा पाय स्थिर ठेवा. हात बाजूला पसरवा. नजर एका पॉइंटवर फिक्स करा. आणि आता टायमर सुरू करा. ऑब्झर्व करा, बॉडी वॉबल होते का? पाय पटकन खाली ठेवतोय का? फोकस हरवतोय का? आयडियल टाइम जो आहे ह्या टेस्टसाठी तो म्हणजे 10 ते 15 सेकंद विदाउट फॉल. जर 5 ते 6 सेकंदातच जर बॅलन्स गेला तर ब्रेन बॉडी कोऑर्डिनेशन कमी आहे. आता चौथी टेस्ट बघूया. ती म्हणजे सिट अँड रीच. मुलाला जमिनीवर बसवा. दोन्ही पाय सरळ करा. गुडघे लॉक. आता हात पुढे करून पायाच्या बोटांना स्पर्श करायला सांगा. 2 ते 3 सेकंद होल्ड करायला सांगा. आता ऑब्झर्व करा, गुडघे वागताय का? हात पुढे किती जात आहेत? यामध्ये आयडियल जी आहे ती पायाच्या बोटांना टच किंवा कमीत कमी जवळ पोहोचणं आहे. जर हात खूप मागेच राहिले तर फ्लेक्झिबिलिटी कमी आहे आणि पुढे इंजुरी रिस्क वाढते. आता पाचवी टेस्ट ती म्हणजे 1 मिनिट जम्पिंग. मुलाला सरळ उभं करा. जागेवरच उड्या मारायला सांगा. हात नॅचरल हलू द्या. कंटिन्युअस रिदम ठेवा आणि टायमर आहे 1 मिनिट. ऑब्झर्व करा, मध्ये थांबतोय का? श्वास खूप वाढतोय का? उड्यांची स्पीड कमी होते का? ह्या टेस्टची आयडियल जी कंडिशन आहे, आयडियल स्थिती आहे ती 1 मिनिट कंटिन्युअस जम्पिंग विदाउट स्टॉप. जर 20-30 सेकंदातच थांबलं तर याचा अर्थ मुलांचा कार्डिओ स्टॅमिना कमी आहे. आणि आता शेवटची 6वी टेस्ट ती म्हणजे स्क्वॅट टेस्ट. मुलाला सरळ उभं करा. पाय शोल्डर विड्थवर ठेवा. हात पुढे करा. हळूहळू खाली बसायला सांगा आणि पुन्हा उभं राहायला सांगा. असे 10 ते 15 रेपिटेशन्स करा. आता ऑब्झर्व करा, गुडघे आत कोलॅप्स होत आहेत का? हिल्स वर येत आहेत का? बॅलन्स जातोय का? किंवा पाठ वागते का? या टेस्टची आयडियल कंडिशन जी आहे ते 10 ते 15 प्रॉपर कंट्रोल्ड स्क्वॅट्स. जर हे नीट होत नसेल तर याचा अर्थ लोअर बॉडी आणि कोर दोन्ही वीक आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर तुमच्या मुलाने 6 पैकी 3 टेस्ट किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट नीट केल्या नाहीत तर हे इग्नोर करू नका. हा एक अर्ली वॉर्निंग सिग्नल आहे. तो म्हणजे लो स्टॅमिना, पुअर पोश्चर आणि वीक फाउंडेशन. आणि हीच समस्या पुढे जाऊन मोठी होते. पण गुड न्यूज आहे,
योग्य ट्रेनिंग दिलं तर हे सगळं जे आहे ते 6 ते 8 आठवड्यामध्ये सुधारता येतं. पण त्यासाठी रँडम एक्सरसाइज नाही, तर प्रॉपर स्ट्रक्चर सिस्टीम लागते. आता तुमच्यासाठी एक छोटी ॲक्शन स्टेप. आत्ताच हा व्हिडिओ पॉज करा, थांबवा. तुमच्या मुलासोबत ह्या ज्या 6 टेस्ट आहेत त्या करा आणि प्रत्येक टेस्टमध्ये किती सेकंद किंवा किती रेपिटेशन झाले ते नोट डाऊन करा आणि ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुम्हाला त्यावर गाईडन्स देणार आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी स्टेप बाय स्टेप कंप्लीट फिजिकल डेव्हलपमेंट प्लॅन हवा असेल, जो घरच्या घरी फॉलो करता येईल, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तपासून घ्या. कारण मी लवकरच एक स्ट्रक्चर प्रोग्राम घेऊन येतोय, ज्यामध्ये तुमच्या मुलाचा स्टॅमिना, स्ट्रेंथ, पोश्चर आणि कॉन्फिडन्स कम्प्लिटली बदलणार आहे. आज फक्त अवेअरनेस घेऊ नका, ॲक्शन घ्या. कारण स्ट्रॉंग किड्स तयार होतात जेव्हा पालक वेळेत जागी होतात. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.